प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत. जानकीने सुमित्राताईंना त्या बंद खोलीतून सुखरूप बाहेर काढून घरी आणलेलं असतं. तेव्हा त्या सुमित्राताई घरी आल्यावर जानकीचं कौतुक करू लागतात. पण या ऐश्वर्याला मात्र जानकीचं कौतुक काही पचत नाही. आता जेव्हा जानकी ही इमोशनल होऊन तिथून जात असते तेव्हा सुमित्राताई ह्या एकदम आपुलकीने जानकीला घरी घेऊन येतात. आता बरोबर त्याच वेळेला सारंग ही तिथे आलेला असतो आणि तो सुमित्राताईंची चौकशी करू लागतो. तेव्हा त्या सुमित्राताई झालेला सर्व प्रकार सगळ्यांना सांगू लागतात. तेव्हा ताई ऐश्वर्या तून वाकडं करते सुमित्राताईंना बोलू लागते. त्यात काय नवल आहे, जो लपवतो तो शोधून आणणारच ना. म्हणजे ही नवरा लपवणार आणि बायको शोधून आणणार, एकदम मस्त टीम आहे यांची. म्हणजे या दोघांनी मिळून या घरात शिरायचा पुन्हा एकदा कम्माल असा प्रयत्न केलाय. त्यावर आता सुमित्राताई या रोखटोक उत्तर देतात ऐश्वर्याला बोलू लागतात. आज जर तिने माझा जीव वाचवला नसता ना तर आज मी तुम्हाला इथे दिसले नसते. आता हा सारंग सुद्धा सुमित्राताईंनाच बोलू लागतो. अगं आई, कृपा कर आमच्यावर आणि त्या ओवीला ना सारखं सारखं भेटू नको तू. तेव्हा त्या सुमित्राताई पुन्हा एकदा सडेतोड उत्तर देतच सारंगला बोलू लागतात. ओवी ना माझी नात आहे आणि तिला भेटण्यापासून ना मला कोणीच अडवू शकत नाही आणि तुमच्या या भांडणामुळे ना माझ्या नातीपासून मला कोणीच वेगळं करू शकत नाही. तेव्हा ताई ऐश्वर्या पुन्हा एकदा सुमित्राताईंना बोलू लागते. पण आई, तुम्ही ओवीला भेटता हे ऋषिकेश दादांना मान्य होईल का? आता बरोबर त्याच वेळेला ऋषिकेश हा ओवीला घेऊन तिथे आलेला असतो आणि आता तो ऐश्वर्याला उत्तर देतच बोलू लागतो. मान्य आहे मला आणि मी ना शब्द देते तुम्हाला, यापुढे ओवीला तिच्या आजीला भेटायला कोणी चढवणार नाही. तेव्हा तर ओवी ही आनंदाने सुमित्राताईंना मिठी मारते आणि इकडे मात्र ऐश्वर्याला हे सगळं पाहून खूपच संताप झालेला असतो. तेव्हा त्या जानकी ही ऐश्वर्याजवळ जाऊन तोरतच बोलू लागते. बघितलंस का ऐश्वर्या, तुझा हाही पत्ता वाया गेला आणि या तुटलेल्या मनाला जोडणारा पहिला अध्याय चालू झाला. तेव्हा तू ना आता तयार राहा. प्रेक्षकांनो, अशाच मालिकांच्या अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर काही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.